सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजच्या 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी आणि इंग्लिश मध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज एक्झाम्पल म्हणून त्या सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया. काय होतं, कसं सेंटेन्स मध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये त्याचं काय मीनिंग घेण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे क्लॅन्डेस्टीन. फर्स्ट वर्ड काय आहे? क्लॅन्डेस्टीन. CLANDESTIN क्लॅन्डेस्टीन. सो क्लॅन्डेस्टीनचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं केप्ट सिक्रेट ऑर डन सिक्रेटिव्हली स्पेशली बिकॉज इलिसिट. सो इंग्लिश मध्ये मीनिंग होतं क्लॅन्डेस्टीनचं केप्ट सिक्रेट ऑर डन सिक्रेटिव्हली स्पेशली बिकॉज इलिसिट. सो याचं मराठी हिंदीमध्ये काय मीनिंग होतं तर गुप्त. मराठीमध्ये सुद्धा गुप्त असंच मीनिंग होतं क्लॅन्डेस्टीनचं. आणखी काय होतं? गुपित. ओके, गुपित म्हणू आपण, रहस्यमय म्हणू, गूढ म्हणू. सो हे मराठीमध्ये मीनिंग्स होतात कशाचे? क्लॅन्डेस्टीनचे. हिंदीमध्ये होतं गुप्त, मराठीमध्ये सुद्धा गुप्त असंच मीनिंग होतं. आणखी होतं गुपित, रहस्यमय आणि गूढ. सो सिनोनिम्स आहेत क्लॅन्डेस्टीनचे सिक्रेट, कोवर्ट आणि फ्युर्टिव्ह. काय आहेत? सिक्रेट, कोवर्ट आणि फ्युर्टिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत ओपन, ओवर्ट आणि पब्लिक. सो हे आहेत क्लॅन्डेस्टीनचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सिनोनिम्स आहेत सिक्रेट, कोवर्ट आणि फ्युर्टिव्ह आणि अँटोनिम्स आहेत ओपन, ओवर्ट आणि पब्लिक. सो आता सेंटेन्स बघूया काय आहे. द ग्रुप हेल्ड वीकली क्लॅन्डेस्टीन मीटिंग्स इन अ चर्च. सो सेंटेन्स मराठीमध्ये काय अर्थ होतो? त्या गटाने एका चर्च मध्ये दर आठवड्याला गुप्त बैठक घेतल्या. तर इथे जे आहे क्लॅन्डेस्टीनचं मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये तर गुप्त. ओके, मीटिंग्स, बैठकी. सो गुप्त मीटिंग्स, क्लॅन्डेस्टीन मीटिंग्स अशा घेण्यात आलेल्या आहे. असं या सेंटेन्स मध्ये क्लॅन्डेस्टीनला मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे गुप्त म्हणून. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे हॉलरिंग. HOLLERING, हॉलरिंग. सो हॉलरिंगचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं ऑफ अ पर्सन गिव्ह अ लाऊड शाउट ऑर क्राय. ऑफ अ पर्सन गिव्ह अ लाऊड शाउट ऑर क्राय म्हणजे होतं हॉलरिंग. सो याचा अर्थ काय होतं? चिल्लाना. हिंदीमध्ये अर्थ होतो चिल्लाना. मराठीमध्ये काय होतं? ओरडणे किंवा किंचाळणे. सो हॉलरिंगचं हिंदीमध्ये मीनिंग होतं चिल्लाना, इंग्लिशमध्ये होतं ऑफ अ पर्सन गिव्ह अ लाऊड शाउट ऑर क्राय. मराठीमध्ये मीनिंग होतं ओरडणे, किंचाळणे आणि मोठ्याने हाक मारणे. सो सिनोनिम्स आहेत हॉलरिंगचे शाउट, येल आणि क्राय. शाउट, येल आणि क्राय हे सिनोनिम्स आहेत हॉलरिंगचे. आणि अँटोनिम्स आहेत मम्बलिंग, मर्मरिंग आणि विस्परिंग. मम्बलिंग, मर्मरिंग आणि विस्परिंग हे अँटोनिम्स आहेत हॉलरिंगचे. आता सेंटेन्स बघूया. सेंटेन्स मध्ये हॉलरिंगला कसं यूज केलेलं आहे. हॉलरिंग ॲट मी isn't going to find us a parking place. काय आहे? हॉलरिंग ॲट मी isn't going to find us a parking place. तो सेंटेन्सचा काय अर्थ होतो? माझ्यावर ओरडून आपल्याला पार्किंगची जागा मिळणार नाहीये. सो इथे जे आहे हॉलरिंगला यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये ओरडून. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे टेम्पटिंग. टेम्पटिंगचं काय होतं इंग्लिश मध्ये मीनिंग तर अपीलिंग टू ऑर अट्रॅक्टिंग समवन इवन इफ रॉंग ऑर इनएडमिसेबल. काय आहे? अपीलिंग टू ऑर अट्रॅक्टिंग समवन इवन इफ रॉंग ऑर इनएडमिसेबल. सो याचं हे जे मीनिंग आहे याचं इंग्लिश मध्ये काय वर्ड होतं तर टेम्पटिंग. हिंदीमध्ये टेम्पटिंगचा अर्थ होतो मोहक. मराठीमध्ये सुद्धा मोहक असंच म्हटलं जातं. सो टेम्पटिंगचं इंग्लिश मध्ये एकतर मीनिंग होतं अपीलिंग टू ऑर अट्रॅक्टिंग समवन इवन इफ रॉंग ऑर इनएडमिसिबल. आणि हिंदीमध्ये अर्थ होतो मोहक. मराठीमध्ये काय होतं? लोभस, आकर्षक आणि लालचवणारे. ओके, इवन इफ रॉंग म्हणजे इवन इफ ते चुकीचं आहे तरी पण त्याच्याकडे आपण आकर्षित होत आहे. ओके, लोभत आहे, त्याला इंग्लिश मध्ये वर्ड यूज करण्यात येतं टेम्पटिंग. जसं खूप सारे स्वीट्स जे आहेत त्या स्वीट्समुळे वजन वाढतं, शुगर होतं, तरी पण आपण ते स्वीट्स खात जातो कारण की ते आकर्षक आहे, ते आपल्याला लालचवतात गोड वस्तू.
पण ते टेम्पटिंग आहे. ओके, म्हणजेच काय आहे, मोहक आहे. सो अशाला टेम्पटिंगचं काय होतं मग मराठीमध्ये मीनिंग, मोहक, लोभस, आकर्षक आणि लालचवणारे. सिनोनिम्स आहेत एंटायसिंग, अल्युरिंग आणि अट्रॅक्टिव्ह. एंटायसिंग, अल्युरिंग आणि अट्रॅक्टिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत बोरिंग, अर्कसम आणि टीडियस. अँटोनिम्स आहेत टेम्पटिंगचे बोरिंग, अर्कसम आणि टीडियस. याला प्रोनाउन्स करायचं आहे अर्कसम, IRKSOME, अर्कसम. तो सेंटेन्स आहे and maybe I don't want you tempting me to do something I shouldn't. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, आणि कदाचित मी जे करायला नको ते करण्यासाठी तू मला मोहात पाडावंसं असं मला वाटत नाही. तर इथे जे आहे टेम्पटिंगचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मोहात पाडावंसं. ओके, जे आय डोंट वॉन्ट यू टेम्पटिंग मी टू डू समथिंग आय शुडंट, म्हणजे जे करायचं नाही, जे मला करायचं नाही ते तू मला करण्यासाठी मोहात पाडावंसं असं मला वाटत नाही, असं या सेंटेन्स मध्ये टेम्पटिंगला मोहात पाडावंसं यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड काय आहे, बॉनमी, BONHOMI. सो याच्यामध्ये एच जो आहे तो सायलेंट आहे. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, बॉनमी. बॉनमीचं मिनिंग काय होतं इंग्लिश मध्ये, तर चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेन्युअलिटी. चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेन्युअलिटी हे काय होतं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं बॉनमीचं. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं खुशमिजाजी, खुशमिजाजी असं हिंदीमध्ये मिनिंग होतं बॉनमीचं. आणि मराठीमध्ये काय होतं, मिलनसारिता, मिलनसारिता किंवा आनंदी आणि मैत्रीपूर्ण स्वभाव. सो परत एकदा बघूया आपण काय होतं बॉनमीचं मिनिंग. बॉनमीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जिनियालिटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं खुशमिजाजी. मराठीमध्ये बॉनमीचं मिनिंग होतं मिलनसारिता किंवा आनंदी आणि मैत्रीपूर्ण स्वभाव. सिनोनिम्स आहेत जेन्युअलिटी, कॉन्जिनियलिटी आणि कन्व्हिव्हियालिटी. सिनोनिम्स आहेत बॉनमीचे जेन्युअलिटी, कॉन्जिनियलिटी आणि कन्व्हिव्हियालिटी. आणि अँटोनिम्स आहेत ॲनिमोसिटी, अँटॅगोनिझम आणि अँटिपॅथी. काय आहेत, ॲनिमोसिटी, अँटॅगोनिझम आणि अँटिपॅथी हे अँटोनिम्स आहेत बॉनमीचे. सेंटेन्स बघूया काय आहे. सो ही वॉज फुल ऑफ बॉनमी. ही वॉज फुल ऑफ बॉनमी याचा मराठीमध्ये अर्थ होतो तो अत्यंत मनमिळाऊ होता. तर इथे बॉनमीचा मराठीमध्ये अर्थ काय घेण्यात आलेला आहे, मनमिळाऊ. म्हणजेच बॉनमीचा आणखी काय अर्थ होतो मराठीमध्ये, तर मनमिळाऊ. नेक्स्ट वर्ड आहे एक्स्युडेड, EXUDED, एक्स्युडेड. एक्स्युडेडचं काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग, टू फ्लो फॉर स्लोली थ्रू स्मॉल ओपनिंग्स. ओके, टू फ्लो फॉर स्लोली थ्रू स्मॉल ओपनिंग्स म्हणजेच काय होणे, तर अशी बारीकशी एखादी काही जागा आहे त्याच्यामधून काही पाणी गळतं वगैरे. आता पावसाळा आहे, सो कुठे कोणाचं टिनाचं वगैरे घर असलं, टिनाचं शेड असलं, तिथनं बारीकचं जीव छिद्र असलं त्याच्यामधनं पाणी गळतं. ओके, झिरपतं. त्यालाच इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, तर एक्स्युडेड. म्हणजेच काय, तर बाहेर पडणे किंवा झिरपणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं बहाणा. मराठीमध्ये काय होतं, बाहेर पडणे, पाझरणे किंवा झिरपणे. सो एक्स्युडेडचं मराठीमध्ये मिनिंग होतं बाहेर पडणे, पाझरणे आणि झिरपणे. सिनोनिम्स आहेत गिव्ह ऑफ आउट, डिस्चार्ज आणि रिलीज. गिव्ह ऑफ ऑर आउट, डिस्चार्ज आणि रिलीज. आणि अँटोनिम्स आहेत गस्ट आणि फॉल. सेंटेन्स काय आहे, अ स्टिकी रेझिन एक्स्युड्स फ्रॉम द बार्क ऑफ द ट्री. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो झाडाच्या सालीतून एक चिकट डिंक बाहेर पडतो. तर इथे जे आहे एक्स्युड्सला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे बाहेर पडतो म्हणून. रेझिन म्हणजे काय होतं, तर डिंक. झाडामधून जे चिकट पदार्थ निघतो त्याला रेझिन असं म्हटलं जातं आणि त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं डिंक. आणि इथे एक्स्क्यूड्सला यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये बाहेर पडतो. नेक्स्ट वर्ड आहे रिवाइव्ह, रिवाइल, सॉरी काय आहे, REVILE, रिवाइल. रिवाइलचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं क्रिटिसाइज इन अन अब्युजिव्ह ऑर अँग्रीली इन्सल्टिंग मॅनर.
काय होतं रिवाइलचं इंग्लिशमध्ये मीनिंग, तर क्रिटिसाइज इन अन अब्युझिव्ह ऑर अँग्रीली इन्सल्टिंग मॅनर. हिंदीमध्ये मीनिंग होतं रिवाइलचं बुरा भला कहना. बुरा भला कहना असं हिंदीमध्ये मीनिंग होतं रिवाइलचं. मराठीमध्ये काय होतं तर निंदा करणे, शिवीगाळ करणे आणि अपमान करणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं रिवाइलचं निंदा करणे, शिवीगाळ करणे आणि अपमान करणे. सिनोनिम्स आहेत क्रिटिसाइज, सेन्श्युअर आणि कंडेम. क्रिटिसाइज, सेन्श्युअर आणि कंडेम. आणि अँटोनिम्स आहेत अक्लेम, अपलॉड आणि कमेंट. अँटोनिम्स आहेत रिवाइलचे अक्लेम, अपलॉड आणि कमेंट. सो सेंटेन्स काय आहे, दे फिअर्ड दॅट ही वुड रिवाइल देम इफ दे डिस्प्लीज्ड हिम. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, त्यांना भीती होती की जर त्यांनी त्याला नाराज केले तर तो त्याची निंदा करेल. तर इथे जे आहे रिवाइलचा अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये निंदा करेल म्हणून. ओके, डिस्प्लीज्ड हिम, दे डिस्प्लीज्ड हिम म्हणजे त्याला नाराज केले तर. ओके, तर असं सेंटेन्सचा अर्थ होतो. दे फिअर्ड, फिअर्ड म्हणजे होती भीती. दे फिअर्ड दॅट ही वुड रिवाइल देम इफ दे डिस्प्लीज हिम. त्यांना भीती होती की जर त्यांनी त्याला नाराज केले तर तो त्याची निंदा करेल. तर इथे रिवाइल म्हणजे युज करण्यात आलेला आहे निंदा करेल म्हणून. फिअर्ड म्हणजे होतं भीती आणि डिस्प्लीज म्हणजे होतं नाराज करणे. नेक्स्ट वर्ड आहे ॲमिकेबल, AMICABLE, ॲमिकेबल. सो ॲमिकेबलचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं हॅव्हिंग ऑर शोईंग काइंडली फीलिंग अँड सिन्सिअर इंटरेस्ट. हॅव्हिंग ऑर शोईंग काइंडली फीलिंग अँड सिन्सिअर इंटरेस्ट म्हणजेच काय होतं तर ॲमिकेबल. हिंदीमध्ये ॲमिकेबलचं मीनिंग काय होतं सौहार्दपूर्ण. हिंदीमध्ये होतं सौहार्दपूर्ण. मराठीमध्ये काय होतं मित्रत्वचा, मैत्रीपूर्ण आणि शांत. आणखी काय होतं स्नेहपूर्ण आणि शांत आणि आपुलकीचा. सो मराठीमध्ये ॲमिकेबलचं काय मीनिंग होतं मित्रत्वचा, मैत्रीपूर्ण आणि शांत, स्नेहपूर्ण आणि शांत आणि आपुलकीचा. सिनोनिम्स आहेत कॉर्डियल, कोलिजल आणि स्वीट. ओके, काय आहेत सिनोनिम्स ॲमिकेबलचे कॉर्डियल, कोलेजल आणि स्वीट. आणि अँटोनिम्स आहेत अँटागोनिस्टिक, हॉस्टाइल आणि अनफ्रेंडली. अँटागोनिस्टिक, हॉस्टाइल आणि अनफ्रेंडली. सेंटेन्स आहे आय होप दॅट दे विल बी एबल टू रीच अन ॲमिकेबल अग्रीमेंट. सो सेंटेन्सचा काय होतं मराठीमध्ये अर्थ, तर मला आशा आहे की ते सामंजस्यपूर्ण करारापर्यंत पोहोचू शकतील. तर इथे जे आहे ॲमिकेबलला मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे सामंजस्यपूर्ण. सो ॲमिकेबलचा काय अर्थ होतो, एक तर होतो मित्रत्वाचा, मैत्रीपूर्ण आणि शांत, स्नेहपूर्ण आणि शांत आणि आपुलकीचा. आणखी काय आपण सेंटेन्स मध्ये पाहिलेलं आहे तर सामंजस्यपूर्ण. सो ॲमिकेबलला सामंजस्यपूर्ण सुद्धा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे क्वांट, QUANT, क्वांट. क्वांटचं मिनिंग होतं अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन. अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन म्हणजेच काय होतं क्वांट. क्वांटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विचित्र. मराठीमध्ये काय होतं विचित्र पण आकर्षक. आणखी काय होतं प्राचीन पद्धतीचा, विलक्षण आणि आकर्षकपणे जुन्या पद्धतीचे. सो क्वांटचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं तर प्राचीन पद्धतीचा, विलक्षण, विचित्र पण आकर्षक आणि आकर्षकपणे जुन्या पद्धतीचे. जसं काही असतं की काही जे क्लोथ्स आहे, काही जे जुन्या पद्धतीचे काही बनावट केलेले असे काही ड्रेसेस असतात किंवा काही असतं जसे गमले आहे, वास वगैरे आहे, ते जुने असतात पण ते काय असतात आकर्षक असतात, अँटिक्स असतात. सो त्याला क्वांट असं आपण म्हणू शकतो. ते काय आहे ओल्ड फॅशन तर आहे पण अट्रॅक्टिव्ह आहे.
सो याचे सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स काय आहेत? पिक्चर्स्क्यू, चार्मिंग आणि ओल्ड फॅशन. सिनोनिम्स काय आहेत क्वांटचे? पिक्चर्स्क्यू, ओल्ड फॅशन आणि चार्मिंग. आणि अँटोनिम्स आहेत फॅशनेबल, मॉडर्न आणि स्टायलिश. सो सेंटेन्स काय आहे? अ क्वांट जनरल स्टोअर ऑन वन ऑफ द बॅक रोड्स ऑफ व्हर्मॉन्ट. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? व्हर्मॉन्ट मधील एका अंतर्गत रस्त्यावर असलेले एक वैशिष्ट्यपूर्ण जनरल स्टोअर. तर इथे जे आहे क्वांटला काय यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये, तर वैशिष्ट्यपूर्ण. ओके. सो काय होतं क्वांटचं मिनिंग? एकतर होतं प्राचीन पद्धतीचा, विलक्षण, विचित्र पण आकर्षक आणि आकर्षकपणे जुन्या पद्धतीचा. आणखी काय आपण सेंटेन्स मध्ये पाहिलेलं आहे की क्वांटचा काय अर्थ असू शकतो? आणखी एक तर वैशिष्ट्यपूर्ण. नेक्स्ट वर्ड आहे पेन्सिव्ह. PENSIVE, पेन्सिव्ह. पेन्सिव्हचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे एंगेज्ड इन, इन्व्हॉल्विंग ऑर रिफ्लेक्टिंग डीप ऑर सिरियस थॉट्स. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग पेन्सिव्हचं? तर एंगेज्ड इन, इन्व्हॉल्विंग ऑर रिफ्लेक्टिंग डीप ऑर सिरियस थॉट. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं पेन्सिलचं चिंताग्रस्त. मराठीमध्ये सुद्धा पेन्सिलला चिंताग्रस्त असंच आपण म्हणू. आणखी काय होतं पेन्सिलचं मिनिंग मराठीमध्ये? तर विचारमग्न आणि खिन्न. सो पेन्सिलचं मराठीमध्ये मिनिंग होतं चिंताग्रस्त, विचारमग्न, खिन्न. आपण चिंतामग्न सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. हिंदीमध्ये पण पेन्सिलचं मिनिंग होतं चिंताग्रस्त. सिनोनिम्स आहेत थॉटफुल, थिंकिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत पेन्सिलचे अनरिफ्लेक्टिव्ह आणि थॉटलेस. सेंटेन्स काय आहे? शी लुक पेन्सिव्ह व्हेन शी हर्ड द न्यूज. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? बातम्या ऐकल्यावर ती विचारमग्न आणि किंवा गंभीर दिसली. तर इथे जे आहे पेन्सिव्हला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे विचारमग्न किंवा गंभीर. सो तुम्ही या सेंटेन्स मध्ये पेन्सिव्हला विचारमग्न पण यूज करू शकता आणि काय गंभीर सुद्धा यूज करू शकता सेंटेन्स मध्ये. आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड आहे प्लक. PLUCK, प्लक. प्लकचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं स्पिरिटेड अँड डिटरमाइन करेज. स्पिरिटेड अँड डिटरमाइन करेज म्हणजे होतं प्लक. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं साहस. मराठीमध्ये त्याला काय म्हणू आपण? धैर्य, धाडस आणि हिम्मत. सो प्लकचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? धैर्य, धाडस आणि हिम्मत. सिनोनिम्स आहेत करेज, ब्रेवरी आणि डेअरिंग. करेज, ब्रेवरी आणि डेअरिंग. आणि अँटोनिम्स आहेत टिमिडिटी आणि कॉवर्डाइस. टिमिडिटी आणि कॉवर्डाइस हे अँटोनिम्स आहेत प्लकचे. सेंटेन्स आहे शी शोड अ लॉट ऑफ प्लक इन डीलिंग विथ द इंट्रुडर्स. सो सेंटेन्सचा काय होतं मराठीमध्ये अर्थ? घुसखोरांचा सामना करताना तिने मोठे धैर्य दाखवले. तर इथे जे आहे प्लकला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे मोठे धैर्य दाखवले म्हणून. ओके. लॉट ऑफ प्लक म्हणजे काय होतं? तर मोठे धैर्य. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स आणि सेंटेन्सेस जे मी तुम्हाला त्यांचे मिनिंग सांगितलेलं आहे मराठीमध्ये. कसं वर्डला मराठीमध्ये यूज करण्यात आलेलं आहे, कसं त्या वर्डचं मिनिंग होतं, सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स काय आहे, परत एकदा सगळं रिवाइज करून घ्या, परत एकदा सगळं वाचून घ्या. स्वतःच्या मनाने काही सेंटेन्सेस तयार करत चला, इझी सेंटेन्सेस तयार करत चला. डेली यूज मध्ये जे तुम्ही बोलता त्यानुसार सेंटेन्सेस तयार केले तरी चालतील. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे की त्या सेंटेन्स मध्ये वर्डला तुम्ही कसं यूज केलेलं आहे. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला PDF मिळून जाणार. आणि आधीचे जे वर्ड्स झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करून घ्या, नाहीतर आताचे जे वर्ड्स आहेत ते डेलीचे वर्ड्स होत राहील आणि आधीचे वर्ड्स तुम्ही विसरत चालत जाल. तसं नाही झालं पाहिजे, कारण की आता बरेचशा एक्झाम्स येत आहेत, बरेचसे नोटिफिकेशन्स आलेले आहेत. आजच IBPS PO जी आलेली आहे, 1 तारखेला IBPS PO आलेली आहे, SO आलेली आहे नोटिफिकेशन. आणखी बऱ्याचशा नोटिफिकेशन्स येत आहेत, RRBच्या येत आहेत, टेक्निशियनच्या. त्यामध्ये सगळ्यांमध्ये जे आहे सेंट्रल लेवलची असो किंवा स्टेट लेवलची आहे, सगळ्यांमध्ये तुम्हाला इंग्लिश हे असतंच. आणि त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी तर तुम्हाला पाहिजेच आहे. वोकॅब्युलरी सोबत ग्रामर सुद्धा करत चला, त्यामुळे तुमचं इंग्लिश थोडं चांगलं होईल. आणि वोकॅब्युलरीमुळे तुमचं जे बिल्डअप, जे तुम्हाला सेंटेन्स बनवायचं आहे, त्या सेंटेन्स बनवण्याकरता तुम्हाला वोकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन येतात इंग्लिशच्या सेक्शन मध्ये, किंवा सिनोनिम्स, अँटोनिम्स येतात, किंवा त्या एखादा सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्स मध्ये फिल इन द ब्लँक असतं, त्या ब्लँक मध्ये तुम्हाला काय यूज करण्यात येणार आहे
ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. काही पण कोणता पण क्वेश्चन विचारला जाऊ शकता इंग्लिशमध्ये. सो म्हणून तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणून डेलीचे 10 वर्ड्स तरी वाचायचे. एखादी बुक वाचायची, त्या बुकमध्ये दुसरी बुक्स नाही वाचायचे, तर ज्या तुमच्या डेलीच्या बुक्स आहेत, जसं तुम्ही जनरल अवेअरनेस वाचत आहे, तर ते इंग्लिशमध्ये वाचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर हार्ड वाटत आहे एखादा वर्ड, तर त्याला अंडरलाईन करायचं. नंतर त्या वर्डचं काय मीनिंग होतं हे बघायचं आणि मग त्या मीनिंग सोबत त्या सेंटेन्सला वाचायचं, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या सेंटेन्सचा काय अर्थ होतो. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करू शकता. सो आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ज्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, ज्यांना व्होकॅब्युलरी थोडी हार्ड जातं किंवा ज्यांनी आता प्रिपेअर करणं स्टार्ट केलेलं आहे, त्यांची सुद्धा व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करणं चांगलं होईल. सो अशांना तुम्ही शेअर करा, लाईक करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक यू.